10वीच्या बोर्ड परीक्षेच्या पहिल्याच दिवशी यवतमाळच्या महागावमध्ये मराठीचा पेपर फुटला। पेपरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले। शिक्षण विभागाकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली। जालन्याच्या बदनापूरमध्ये ही 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळात प्रश्नपत्रिका लीक झाली। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हायकोर्टामध्ये जामिनासाठी अर्ज केलाय। शासनाच्या सदनिका फसवणूक प्रकरणी कोकाटेंसह त्यांच्या बंधूंना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। बंदुकीसाठीच्या अर्जामुळे चक्क कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणीत सापडले। 1994 साली त्यांनी रोख रक्कम हाताळणीमध्ये सुरक्षेसाठी बंदुकीचा परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता। त्यानंतर तत्कालीन दिवंगत राज्यमंत्री तुकाराम दिघोळे यांच्या तक्रारीवरून जिल्हा प्रशासनाने सदनिका वाटपाची चौकशी केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे कोकाटे अडचणीत सापडले। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। या दौऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केलाय। सर्किट हाऊस परिसरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केलं। यावेळी आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। अजित पवारांचे दोन्ही मंत्री रडारवर आहेत। मुख्यमंत्र्यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे आणि कोकाटेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणी खासदार संजय राऊतांनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकीचा मेल पाठवण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी बुलढाण्यातून दोघांना अटक केली। धमकीनंतर 24 तासांच्या आत अटक करत त्यांना मुंबईला आणलं जाणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बॉम्ब न उडून देण्याची धमकी आली होती। त्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। शिंदे आज विदर्भ दौऱ्यावर असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी एसपीओ नागपूर पोलीस सुरक्षेमध्ये तैनात आहेत। तर देवगिरी बंगल्यावर येणाऱ्या प्रत्येकाचं नाव नंबर लिहिणं अनिवार्य असेल। चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। धमकीचं पत्र मिळाल्यानंतर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले। यावेळी चिखली पोलीस स्थानकामध्ये तक्रार ते नोंदवणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या अर्थात पीओपीच्या मूर्तींना बंदी असेल। माघी गणेशोत्सवाप्रमाणे आगामी सार्वजनिक गणेशोत्सवावर सुद्धा कोर्टाच्या नियमांचं सावट आहे। आगामी गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पूर्णपणे पर्यावरणपूरक असावा असं बीएमसीने म्हटलंय। राज्याच्या सरकारी शाळेतील लाखो विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहारासंदर्भात आता पुन्हा अंडी खायला मिळणार आहेत। निधी अभावी सरकारने शालेय पोषण आहारामध्ये मिळणाऱ्या अंड्यांचा निधी बंद केला होता। पण विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर अंडी, लापशी आणि केळी देण्याचा निर्णय घेतला। यानंतर एक मोठी बातमी समोर येते। कांजूर पूर्व इथल्या कारशेडच्या जागेमध्ये आग लागलेली आहे। मोकळ्या जागेतील गवताला भीषण आग लागल्याची माहिती समोर येते। परिसरामध्ये धुराचे लोट पसरलेले आहेत। तर अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात आणि आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। मेट्रोचं हे कारशेड आहे कांजूर पूर्व या ठिकाणी आणि त्याच ठिकाणी आग लागल्याची माहिती समोर येते। त्यामुळे तिथं मेट्रो तर उभ्या नव्हत्या ना असा सवाल उपस्थित होतोय आणि त्याचबरोबर कारशेडसाठी काही साहित्य तर नव्हतं ना असाही सवाल आहे। दरम्यान मोकळ्या जागेतील गवताला भीषण आग लागल्याची माहिती आहे आणि ही आग लागल्यानंतर परिसरामध्ये धुराचे लोट दिसून येत आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या इथं पोहोचल्यात। 1-2 नाही तर तब्बल 10 गाड्या या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत फायर ब्रिगेडच्या आणि त्यांच्याकडून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। यानंतर पुन्हा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। खेडमधील शामराव सहकारी पतसंस्थेचे ठेवीदार आक्रमक झाले। शामराव सहकारी पतसंस्थेत कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालंय। सहकार विभाग कारवाईसाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप करण्यात आला। पुण्यात टोमॅटोचे बाजारभाव घसरल्यानं शेतकरी हवालदिल झाला। 20 किलो टोमॅटोच्या कॅरेटला 2 महिन्यांपूर्वी मिळणारा 500 ते 600 रुपयांचा दर आता 150 ते 200 रुपयांपर्यंत खाली आलाय। यवतमाळमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कार्यरत असलेल्या नर्सेसना विविध प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला। काम बंद आंदोलन केलं। यावेळी परिचारिकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। वाशिमच्या मंगरुळपीर शहरामध्ये कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। प्रदर्शनामध्ये बचत गटाच्या माध्यमातून घरगुती 36 प्रकारची लोणची आणि 17 प्रकारच्या चटण्या मांडण्यात आल्या। रायगडच्या पेणमध्ये गणेश मूर्तिकारांनी सभा घेतली। शासनाच्या पीओपी बंदी विरोधात लढा देण्यासाठी राज्यातील गणेश मूर्तिकार एकवटले।
लोणावळ्यात पर्यटन विकास अधिक गतीनं करण्यासाठी वलवण इथल्या तलावाचं सुशोभीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत उद्यान उभारण्याचा निर्णय घेण्यात आलाय. आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये ही चर्चा करण्यात आली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी परिसरात हरभऱ्याच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. एकरी केवळ 3 ते 4 क्विंटल उतारा आल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. धुळ्यातील देऊरमध्ये शेतात रानडुकरांनी धुडगूस घातलेला आहे. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उच्छाद मांडल्यानं शेतकरी मेटाकुटीला आलाय. पिकांचं नुकसान होत असल्यानं रानडुकरांचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी केली जाते. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाडा इथं खोदकामात पुरातन शिवमंदिर आढळलं. पूर्णा आणि मेघा नदीच्या संगमाजवळ हे मंदिर आढळलंय. यावेळी गावकऱ्यांकडून परिसराची साफसफाई करण्यात आली. शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहार संघटना आक्रमक झाली आहे. अमरावतीच्या भातुकलीमध्ये तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सोयाबीनसाठी 53% आणेवारी लावण्यात यावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं. जळगावच्या पाल इथं 4 दिवसात 14 हरणांचा मृत्यू झालाय. चाऱ्यातून विषबाधा झाल्यानं 14 हरणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत हरणांमध्ये पाचनशक्ती क्षीण आणि घटसर्पाची ही लक्षणं दिसून आली. कोल्हापुरातील शासकीय रुग्णालयात जीबीएस आजारामुळे एका वृद्धाचा मृत्यू झालाय. गेले 9 दिवस सीपीआरमध्ये रंगराव माने यांच्यावर उपचार सुरू होते. इचलकरंजीमध्ये भर चौकात वाढदिवस साजरा करणं जर्मनी टोळीला महागात पडलंय. इचलकरंजी शहरातून जर्मनी टोळीतील 5 जणांची पोलिसांनी धिंड काढली तर जाहीर माफीचा व्हिडिओही व्हायरल केला. मनमाड मालेगाव बाजार समितीमध्ये कांदा पाठोपाठ टोमॅटो, कोबी, फ्लावरच्या भावात मोठी घसरण झाली आहे. कष्टानं पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल भाव मिळतोय. त्यामुळे उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. मुंबई गोवा महामार्गाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्यानंतर महामार्गाचं काम मे महिना संपेपर्यंत पूर्ण होईल अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. तर कंत्राटदारांना माणसं वाढवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्णत्वास जात नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कोणताही टोल आकारणार नाही. काम पूर्ण झाल्यानंतरच टोल आकारला जाईल असं स्पष्टीकरण शिवेंद्रराजे भोसलेंनी दिलं. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मका पिकाची लागवड करतात. कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्यामुळे शेतकरी मका पिकाकडे वळले. गोंदियामध्ये वाघ आणि बिबट्याच्या अवयव विक्री प्रकरणामध्ये आणखी 2 आरोपींना अटक झाली आहे. आरोपींकडून बिबट्याचे कातडेही जप्त करण्यात आले. लोणावळा नगर परिषदेमार्फत कोट्यावधी खर्चून उभारण्यात आलेली स्मशानभूमीतील गॅस दाहिनी बंद आहे. त्यामुळे गोरगरीब बेवारस मृतदेहांवर इथं मोफत अंतिम संस्कार हे व्हायचे, पण गॅस दाहिनी बंद असल्यानं त्यांची फरफड होतीये. छत्रपती संभाजीनगरातील उस्मानपुरात असणाऱ्या एका हौदात 2 वर्षीय चिमुकलीचा पडून मृत्यू झाला. खेळण्यासाठी गेलेली चिमुकली पाण्याच्या हौदात पडली आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला. भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वडपे ते यवई केवळ 3 मिनिटात अंतर कापण्यासाठी तब्बल 50 मिनिटांचा कालावधी लागतोय. तर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवर वाहतूक कोंडी असल्यानं दुचाकी स्वारांना मोठी कसरत करावी लागली. जुन्नरच्या कुतुबशाह फकीर पीर बाबा दर्ग्यामध्ये 1233वा वार्षिक उरूस साजरा करण्यात आला. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. रोहा तालुक्यातील वरसे बस स्थानकामध्ये एका मुलीच्या गळ्यातील सोन्याची चेन खेचून पळ काढणाऱ्याला पकडून चांगला चोप देण्यात आला आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केलाय आणि आरोपी मुलीच्या मैत्रिणीचा बाप असल्याची माहिती त्यानंतर समोर आली. हिंगोलीच्या गोरेगाव इथे एका तरुणीची चाकू भोसकून हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे. हत्येचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. मुंबई गोवा महामार्गावर बेताळ बांबर्डे पुलावर भीषण अपघात झालाय. ट्रक नदीत कोसळताना बालबाल बचावला. अपघातामध्ये ट्रक चालक जखमी झाला. परभणी जिल्ह्यातील महामार्ग नव्यानं तयार करण्यात आलेत, मात्र या मार्गांवर अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये. मागील 48 दिवसात 60 पेक्षा जास्त लहान मोठे अपघात झाले. या अपघातामध्ये आतापर्यंत 52 जणांनी त्यांचे प्राण गमावले.
यवतमाळमध्ये चोरीला गेलेले 6.5 लाखांचे 33 मोबाईल फिर्यादींना परत करण्यात आले. पोलिसांनी तक्रारीनुसार फोन हस्तगत करत त्यांच्या मूळ मालकांकडे परत केले. भद्रावतीमधील ग्रिटा कंपनी विरोधात आंदोलन केल्यानं शिक्षक आमदार सुधाकर आडबाले यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल झालाय. तोडफोड आणि कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून दोघांना अटक करण्यात आली. नाशिक रोडच्या शिखरेवाडी परिसरात शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील गोडसे यांच्या घरी चोरी झाली. सुनील गोडसे यांच्या बंद फ्लॅट फोडून चोरट्यानं घरातून सुमारे 16.5 लाख रुपये किमतीचे 28 तोळ्याचे दागिने लंपास केले. वन विभागानं नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातील बारी गावात छापा टाकत एका घरातून सागवानी लाकूड आणि फर्निचर जप्त केलं. जप्त केलेला सागवान लाकडाचा साठा वन विभागानं आपल्या गोदामात जमा केला. पोलिसांचा गणवेश घालून तरुणाला लुटणाऱ्या तोतैयाला पनवेल पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी केली त्यावेळेला हा आरोपी रायगड इथं होमगार्ड म्हणून काम करत असल्याचं निष्पन्न झालं. पुण्यात बुलेट चालकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरणाऱ्या 22 बुलेट पोलिसांनी जप्त केल्या आणि कारवाई केली. जवळपास 25 लाखांचा दंडही वसूल केलाय. आंबेगाव तालुक्यामध्ये भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. या चोरट्यांमध्ये महिलाही मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय आहे. एका दुकानात दुकानदाराला बोलण्यामध्ये गुंतवून हात चालाखीनं चोरी करण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. जळगावातील एका लग्न समारंभात 10.5 लाखांच्या दागिन्यांची चोरी झाली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. ही चोरी एका अल्पवयीन लहान मुलानं केल्याचं समोर आलंय. मात्र या प्रकरणी अजूनही एक जण असल्याचा पोलिसांना संशय आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण बाजारातून शेतकऱ्यांच्या 44 कांद्यांच्या गोण्यांची चोरी झाली आहे. यामध्ये तब्बल 52,000 कांदे चोरीला गेले. या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय तर पोलिसांकडून तपास सुरू आहे. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये आदिवासी कोळी समाजानं रास्ता रोको आंदोलन केलं. जात प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आदिवासी समाज आक्रमक झाला. पुणे विद्यापीठातील वसतिगृहाच्या जेवणात चक्क किडे आणि अळ्या सापडल्याच्या धक्कादायक प्रकारामुळे एकच खळबळ माजली. गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा किडे आढळलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. खारघर रेल्वे स्टेशन परिसरातील रिक्षा चालकांची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली आहे. बस समोर उभी असलेली रिक्षा बस चालकानं बाजूला घेण्यास सांगितली तेव्हा बस चालकाला शिवीगाळ करत रिक्षा चालकानं मारहाण केली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नेरूळच्या चिंचोली तलावात महिलेचा मृतदेह सापडला. मनपा आणि फायर ब्रिगेडकडून मृतदेह बाहेर काढण्यात आला पण अद्याप महिलेची ओळख पटलेली नाही. कल्याण रेल्वे स्थानकाच्या स्काय वॉकवर 2 चोरट्यांनी भाजी विक्रेत्यावर जीवघेणा हल्ला केला. भाजीवाल्याच्या खिशातून 6,000 रुपये आणि मोबाईल लंपास केला. वसईतील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लग्न जुळवणाऱ्या वेबसाईटवरून क्राईम ब्रांच अधिकारी असल्याचं सांगत अनेक मुलींची फसवणूक करत लग्नाचं आमिष दाखवत एका व्यक्तीनं लाखोंचा गंडा त्यांना घातला. एवढंच नाही तर त्यानं 12 तरुणींवर लैंगिक अत्याचारही केला. हा प्रकार समोर आल्यानंतर संबंधित व्यक्तीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. पुण्यात मांजरीमध्ये असणाऱ्या स्पीकर बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली. या आगीमध्ये कारखाना जळून खाक झालाय तर अद्यापही आगीचं कारण अस्पष्ट आहे. गुगल रिव्ह्यू टास्कच्या बहाण्यानं पिंपरीमध्ये एका व्यक्तीची 51,48,000 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सायबर विभागानं 2 संशयितांना नागपूरमधून अटक केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावर आहेत. उद्या पुण्यामध्ये गृह विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. कोरेगाव भीमा शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं पण या पत्रामध्ये अनेक उजव्या संघटनांचा सहभाग असल्याचा उल्लेख पवारांनी केला होता असा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला. त्यामुळे गरज पडली तर आयोग पवारांना बोलावणार असंही आंबेडकर म्हणाले. पंढरपुरातील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन मंडप आणि स्कायवॉकच्या माध्यमातून भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी 129,49,40,00,000 लाखांचा टेंडर काढण्यात आला होता. पण या कामाला गेल्या 2 दिवसांपासून खो बसला. त्यासाठी तांत्रिक बाबींचा मुद्दा समोर आणण्यात आला.
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरवरून आमदार कैलास पाटील आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यात चांगली जुंपली. सावज हे टप्प्यात आल्यावर एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये कार्यक्रम करतील असं वक्तव्य सरनाईकांनी केलं होतं. त्यानंतर कैलास पाटलांनी पलटवार केला. जिल्ह्यातील विकास कामांबाबतही बोला असा टोला त्यांनी लगावला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विदर्भ दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागपुरात होर्डिंग्स लागले. विदर्भातील प्रस्थापितांना एकनाथ शिंदे धक्का देणार, विविध पक्षाच्या नेत्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश होणार असा उल्लेख या होर्डिंगवर करण्यात आला. मनोज जरांगे पाटलांनी देशमुख कुटुंबीय आणि ग्रामस्थांची भेट घेतली. कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवा अशी मागणी जरांगेंनी सरकारकडे केली. जेलमध्ये आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा संशय धनंजय देशमुख यांनी व्यक्त केलाय. काही जण जेलमध्ये जाऊन आरोपींना भेटत असल्याचा दावाही धनंजय देशमुखांनी केला. मुंबईतील कोळशा भट्ट्यांवर कारवाई करण्याचा निर्णय तुघलकी असल्याची टीका शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथ पाटील यांनी केली आहे. तर सरकारनं विचार करून बंदीचा निर्णय रद्द करावा अशी मागणीही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी परभणीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून गोदावरी नदीपात्रात उपोषण सुरू करण्यात आलं होतं. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेतलंय. दरम्यान जमावबंदीचा आदेश धुडकावल्याप्रकरणी स्वाभिमानीच्या जिल्हाध्यक्षांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुंबईचा आयकॉनिक प्रोजेक्ट अशी ओळख असलेला कोस्टल रोड पुन्हा एकदा चर्चेत आलाय. कारण कोस्टल रोडवर करण्यात आलेल्या पॅचवर्कची दखल पंतप्रधान कार्यालयाने घेतलेली आहे. नव्या कोस्टल रोडची अवस्था अशी का झाली अशी विचारणा पीएमओ कार्यालयाकडून प्रधान सचिवांकडे करण्यात आली आहे. 14,000 कोटी खर्च करून झालेल्या कोस्टल रोडवर ठिकठिकाणी असलेल्या डांबरी पॅचमुळे मुंबईकरांना वाहन चालवताना सध्या बम्पी राईडचा अनुभव येतोय. तसा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. पालिकेकडून मुंबईकरांचा अपेक्षाभंग झाल्याची नाराजी सोशल मीडियावरून नेटकरी व्यक्त करतायत. नागपूर शहरातील अनेक भागामध्ये उद्या पाणी पुरवठा बंद असेल. पारडी फीडरवर पाईपलाईन जोडणीचं काम आहे. त्यामुळे शनिवारी सकाळी 11 वाजल्यापासून रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत शटडाऊन असेल. यानंतर बुलेटिनमध्ये वेळ झाली. इथे सामन्याची पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा न्यूज 18 लोकमत.